राज्यात 20,000 मेगावॉटपर्यंत घसरलेली वीज मागणी 2,000 मेगावॅटने वाढली, तर काही भागांमध्ये कृषी पंपांचा वापर, थंडीमुळे हीटरचा वापर वाढला, त्यामुळे मागणी वाढली असल्याचं आलं समोर. सज्जाद मुघल पठाणचे शिक्षेविरोधातील अपील मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळले. मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली. मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची पीडितेच्या कुटुंबियांचीही मागणी. राज्यातील जवळपास 3.16 कोटी वीज ग्राहकांना या महिन्यात दिलासा मिळणार. जवळपास 2.33 कोटी घरगुती वीज ग्राहकांच्या देयकात सरासरी 15% घट होणार. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दरकपातीमुळे ग्राहकांना लाभ होणार. कार्तिकी यात्रेदरम्यान पंढरपुरात श्री विठोबा चरणी 5,18,00,000 भरभरून दान. मागील वर्षीच्या तुलनेत कार्तिकी वारीमध्ये यंदा 1,61,00,000 रुपयांची वाढ. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी ढकलली पुढे. पुढील सुनावणी 27 नोव्हेंबरला होणार. तर आरोपी विष्णू चाटे याच्या जामीन अर्जावरती सरकारी पक्षाच्या वतीने लेखी म्हणणंही मांडलं. बातम्या मुंबई आणि पुण्यातल्या. अभिनेत्री शिल्पा शेट्टीची मुंबई हायकोर्टात धाव. 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणात आता गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी शिल्पा शेट्टी हायकोर्टात. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी शिल्पा शेट्टीची. मुंबईच्या तापमानात घट झाली. थंडीची चाहूल लागली. उत्तरेकडील वाऱ्यांचा प्रभाव. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड या ठिकाणी किमान तापमानामध्ये मोठी घसरण. पुण्यात श्वानांना मायक्रोचिप बसवण्यास सुरुवात. पुणे महापालिका पशुवैद्यकीय विभागाचा उपक्रम. तर आगामी काळात 600 श्वानांना मायक्रोचिप बसवली जाणार. मुंबईमध्ये होर्डिंग धोरणाची आणखी 2 आठवड्यांनी अंमलबजावणी होणार. तर पालिकेकडून अद्याप हालचाली नाही. त्यामुळे पालिका निवडणुकीच्या तोंडावर याची अंमलबजावणी होणार का असा सवाल उपस्थित. 19 वर्षीय तरुणीने माहीमच्या खाडीमध्ये मारली उडी. तिला वाचवण्यासाठी तिच्या मित्रानं देखील खाडीमध्ये उडी मारली. अग्निशमन दलाच्या मदतीनं दोघांचं शोधकार्य सुरू. पुण्यातील गंगाधाम चौक परिसरामध्ये अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई. तर अतिक्रमण केलेल्या विविध आस्थापनांवरती पालिकेची कारवाई. कुठलीही नोटीस न देता कारवाई केल्याचा स्थानिकांचा आरोप. पुण्याच्या राजगडमध्ये उद्यापासून 3 दिवस महा ई सेवा आणि आधार केंद्र चालकांचं कामबंद आंदोलन. गेल्या 3 महिन्यांपासून कमिशन थकलं, त्यामुळे हे आंदोलन 12 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान हे कामबंद आंदोलन केलं जाणार. पुण्याच्या राजगड तालुक्यात आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या निमित्तानं रस्त्याच्या दुरुस्तीचं काम झालं सुरू. डांबरीकरणाचं काम निकृष्ट दर्जाचं असा स्थानिकांचा आरोप. काम बेफिकिरीने तांत्रिक निकषांचं उल्लंघन करून केलं असा देखील दावा.